शेंगदाणे कशा प्रकारे खावेत. शेंगदाण्याला आपण गरिबांचे बदाम म्हणतो. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, पण त्यासोबत तेल पण असतं आणि हे तेल कोलेस्ट्रॉल विशेषतः ट्रायग्लिसराईड्स वाढवायला कारणीभूत ठरत असतं जर जास्त प्रमाण झालं तर. त्याच्यात तसंच मोनो अनसॅच्युरेटेड फॅट पण असतं की जे शरीरासाठी थोडंसं चांगलं असतं. तर अशा वेळेला हे शेंगदाणे कसे खाल्ले पाहिजेत. ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची किंवा वजन वाढलेलं नाही, लठ्ठपणा नाही, त्यांच्यासाठी कच्चे शेंगदाणे चांगले. जर वजन थोडंसं वाढत असेल किंवा कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड वाढायची भीती असेल तर त्यांनी शेंगदाणे भिजवून अंकुरित झालेले किंवा मोड आलेले शेंगदाणे खाल्ले पाहिजेत. किंवा मग थोडेसे भाजून टरफला सकट मात्र टरफल काढून टाकायचं नाही. तर अशा प्रकारे पण हे खाल्ले तर चालतात. म्हणजे भिजवून किंवा थोडेसे भाजून शेंगदाणे खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्यामुळं LDL हे जे वाईट चरबी असते ही कमी व्हायला मदत होते आणि रक्तदाब सुद्धा कंट्रोल व्हायला मदत होते.